पॅरेंटिंगची नॅचरल प्रोसेस आजच्या काळात प्रॉपरली लर्न करणं म्हणजे शिकणं ते गरजेचं आहे का? ही इतकी नवीन जनरेशन आहे की तुम्हाला नवीन स्किल्स शिकणं आणि स्वतःला अपडेट करणं हे खूप गरजेचं झालं. नेचरवरती लक्ष देणं याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण बिहेवियरल इश्यूज खूप जास्ती वाढले आहे. सोशल स्किल्स डेव्हलपमेंट याच्यासाठी पण नेसेसरी आहे कारण वर्ल्ड खूप कॉम्पिटेटिव्ह झालं आहे. तर जेन अल्फा अशा जनरेशनमध्ये आहे, अशा वर्ल्डमध्ये आहे जे खूप जास्ती लाऊड आहे, खूप फास्ट आहे आणि याच्यामुळे इतकं ओव्हर स्टिम्युलेशन आहे. पण पूर्वी ची जनरेशन जी होती तेव्हा तुम्ही म्हणू शकत होते की नो स्क्रीन टाईम. सेकंडली आय थिंक पॅरेंट्स आर टू बिझी. त्यांना बिलकुल वेळ नाही आहे मुलांना वेळ द्यायला. खूप जणं म्हणतात मॅम माझा मुलगा टी व्ही शिवाय खातच नाही आणि मॅम टी व्ही नाही बघू दिला, फोन नाही बघू दिला तर कंटिन्युअसली आमच्यावर ओरडतो, चिडचिड करतो. नाव यू कॅनॉट स्टॉप देम. मला असं वाटतं पॅरेंट्समध्ये पेशन्स खूप कमी झालेले आहे. नमस्कार. आज आपल्या सोबत एक अशी व्यक्ती आहे जिला भेटल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे ही तर आपल्या मनातलं बोलतेय. मुलांच्या हट्टीपणापासून ते फ्युचरच्या टेन्शनपर्यंत सगळ्यांवरती एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन देणारी ही आपली मैत्रीण, जिने पॅरेंटिंगला एक वेगळाच अँगल दिलाय. जिचं नाव ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार सो इझी. सो गाईज प्लीज वेलकम ऋतंबरा धोत्रे. नमस्कार. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिला भेटल्यानंतर तुम्हाला वाटेल अरे वा ही आपल्या मनातलं बोलते. मुलांच्या हट्टीपणापासून तर फ्युचरच्या टेन्शनपर्यंत आणि सगळ्यांवर एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन देणारी ही आपली फ्रेंड, जिने पॅरेंटिंगला एक वेगळाच अँगल दिलाय. जिचं नाव ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. सो गाईज प्लीज वेलकम सायकोलॉजिस्ट ऋतुंबरा धोत्रे. नमस्कार. थँक्यू अजिंक्य फॉर हॅव्हिंग मी हिअर. ओके. सो ऋतुंबरा, जसं मी तुम्हाला सांगितलं की ऋतुंबरा जी आहे ती सायकोलॉजिस्ट आहे. आजकाल आपण ऑब्झर्व करतो की आपल्या आजूबाजूला ना काही चिडचिडे लोक आहेत किंवा मुलं जे आहेत ते पॅरेंट्सचं ऐकत नाही, पॅरेंट्स मुलांचं ऐकत नाही. या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन मे बी सायकोलॉजीमध्ये आपल्याला मिळू शकतं असा एक माझा अंदाज आहे आणि त्याच गोष्टीसाठी आपण आज ऋतुंबरासोबत बोलणार आहे. तर ऋतुंबरा, माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की पॅरेंटिंगची नॅचरल प्रोसेस आजच्या काळात प्रॉपरली लर्न करणं म्हणजे शिकणं ते गरजेचं आहे का? हो, नक्कीच. पॅरेंटिंग हे शिकायला हवी कारण पॅरेंट्स आपल्या मुलांना बेस्ट देतात हे तर नक्कीच आहे. पण त्यांचा पण फर्स्ट टाइम आहे आणि ही इतकी नवीन जनरेशन आहे की तुम्हाला नवीन स्किल्स शिकणं आणि स्वतःला अपडेट करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. सो ऋतुंबरा, सोशल स्किल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल आजकाल पॅरेंट्सनी एवढं लक्ष देणं का बरं इम्पॉर्टंट आहे? त्यांच्या नेचरवरती लक्ष देणं का बरं इम्पॉर्टंट आहे? हो, कारण नेचरवरती लक्ष देणं याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण बिहेवियरल इश्यूज खूप जास्ती वाढले आहे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि जो सोशल सायन्सचा भाग आहे जो तुम्ही म्हणत आहे तर सोशल स्किल्स डेव्हलपमेंट याच्यासाठी पण नेसेसरी आहे कारण वर्ल्ड खूप कॉम्पिटेटिव्ह झालं आहे. त्यांची कॉम्पिटिशन खूप वाढली आहे, करेक्ट? तर त्याच्यासाठी त्यांना पण स्किल्स शिकवणं, त्यांना डेव्हलप करणं आणि प्रिपेअर करणं फॉर फ्युचर हे खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. सो आता सध्याची जेन अल्फा जी जनरेशन आहे या पिढीमध्ये म्हणजे या जनरेशनमध्ये काय इश्यू आहेत किंवा वेगळे इश्यू आहेत आपल्या 90s पेक्षा? सो जेन अल्फा जी आहे ती 2013 नंतर बॉर्न होणार आहे. 2025पर्यंत आपण पकडूया. तर जेन अल्फा अशा जनरेशनमध्ये आहे, अशा वर्ल्डमध्ये आहे जे खूप जास्ती लाऊड आहे, खूप फास्ट आहे आणि याच्यामुळे इतकं ओव्हर स्टिम्युलेशन आहे. पण पूर्वी ची जनरेशन जी होती तेव्हा तुम्ही म्हणू शकत होते की नो स्क्रीन टाईम. आपण त्यांना स्ट्रिक्टली फर्मली म्हणू शकत होतो. आता हे अलाव नाही होऊ किंवा शकत. स्क्रीन टाइम साठी त्यावेळेस स्क्रीन्सच नव्हत्या, एकच स्क्रीन होती ती म्हणजे टीव्ही. हां, आपण म्हणू शकतो. आणि आता तुम्ही त्यांना कम्प्लिटली डिटॅच नाही करू शकत. आता तुम्ही फक्त त्यांना गाईड करू शकतात की ते काहीतरी प्रोडक्टिव्ह बघत आहे आणि त्यांना मॉनिटर करू शकता आणि एक लिमिट आपण त्यांना देऊ शकतो. पण यू कॅनॉट कम्प्लिटली डिटॅच देम फ्रॉम स्क्रीन टाईम. ओके. मग हे फॉर एक्झाम्पल आजकालचे पॅरेंट्स जे आहेत थोडंसं स्केरी आहेत त्यांच्या मुलांच्या स्क्रीन टाइम बद्दल किंवा ते स्क्रीनवरती काय बघतायत याबद्दल पण स्केरी आहेत. तर त्यांची ही जी स्केरीनेस आहे ही त्यांनी कशी चेंज करायला पाहिजे किंवा
त्यांच्या मुलांना ते कसं डिसाईड करतील की तुम्ही हे बघतील किंवा वेळ डिसाईड करतील, काय करायला पाहिजे त्यांनी ऍक्च्युली? तर पहिले तर जसं मी पहिलेच सांगितलं की मॉनिटर करायला पाहिजे, गाईड करायला पाहिजे, आपलं लक्ष असायला पाहिजे. सेकंडली आय थिंक पॅरेंट्स आर टू बिझी. त्यांना बिलकुल वेळ नाही आहे मुलांना वेळ द्यायला. जसं फॉर एक्झाम्पल खूप जण म्हणतात मॅम माझा मुलगा टीव्ही शिवाय खातच नाही, बरोबर, आणि मॅम टीव्ही नाही बघू दिला, फोन नाही बघू दिला तर कंटिन्युअसली आमच्यावर ओरडतो, चिडचिड करतो. हे का? कारण तुम्ही लहानपणापासून त्या बाउंड्रीज सेट नाही केल्या, तुम्ही पहिलेपासून त्यांना एक्सपोजर दिलंय, अलाव केलेलं आहे. नाव यू कॅनॉट स्टॉप देम. बरोबर, करेक्ट. आणि व्हेन यू वॉन्ट युअर किड टू डू दॅट, तर तुम्हाला पण ते तुमचं बिहेवियर तसं बनवावं लागेल. तुम्ही नाही म्हणू शकत की मी रील बघत आहे जा रे अभ्यास कर. दिस इज नॉट पॉसिबल. तुम्हाला पण स्वतःला कुठेतरी कंट्रोल करावं लागेल आणि मुलांना तेवढं अटेन्शन देणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं पॅरेंट्समध्ये पेशन्स खूप कमी झालेले आहे. ओके. जे आपण 90s बॉर्न आहेत ना, त्यांचा पण हा प्रॉब्लेम आहे की ते एक टीव्ही सिरियल बघितल्याशिवाय जेवण नाही करत. ऑफिसमध्ये पण असं होतं, कधी कधी जेवता जेवताना तारक मेहता का उलटा चष्मा लावतात आणि ते पाहतात आणि जेवण करतात. तर मग याच्या मागे काय प्रॉब्लेम असू शकतो किंवा काय सायकोलॉजी असू शकते? सो कसं होतं की आपण जेव्हा हे हॅबिट्स फॉर्म करतो तर ते कन्सिस्टंटली जेव्हा तुम्ही फॉर इयर्स करता तुम्हाला ते ट्रिगर होतं की आता जेवण, आता टीव्ही. करेक्ट. तर त्याच्यामुळे त्या हॅबिट्स फॉर्म होऊन जातात. पण ह्या हॅबिट्स थांबवायसाठी खूप गरजेचं आहे टाइम मॅनेजमेंट आणि सेल्फ अवेअरनेस, जे फॉलो करायला हवं. ब्रेकडाऊन त्याला करायचं असेल तर टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आणि सेल्फ अवेअरनेस पण खूप नेसेसरी आहे. जसं की सेल्फ अवेअरनेस इन द सेन्स की फॉर एक्झाम्पल आता मला सवय आहे की जेवण करताना फोन समोर ठेवायचा, एक पर्टिक्युलर सिरियल लावायचं आणि जेवण करायचं. तर हा सुद्धा यामध्ये सुद्धा काही सायकोलॉजी वर्क करते का? किंवा ही मला माहिती आहे की ही गोष्ट वाईट आहे आणि मी ते थांबवायला पाहिजे, पण मी का बरं ते ट्रिगर नाही करू शकत? हो, नक्कीच. आणि जेवताना जर तुम्ही फोन बघता तर तुम्हाला भाजीचं टेक्स्चर काय आहे, कोणती भाजी आहे, त्याच्याबद्दल तुम्ही एवढं छान फील नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल आज माझी फेवरेट भाजी आहे भेंडीची. सो वाव, आज मी भेंडीची भाजी खात आहे. तर यू डोंट एन्जॉय, कारण तुमचं अर्ध लक्ष तिथे असतं, बरोबर. आणि त्यानंतर हँड आय कोऑर्डिनेशन नाही आहे, तुम्ही फूडसोबत असोसिएटच नाही करू शकत. हा, म्हणजे काय ताटातून आपण घेतोय घास, काय जात आहे आपल्यापर्यंत, तर हे असोसिएट नाही होत. बरोबर, म्हणजे कनेक्ट नाही होत ते की हे छान जेवण आहे, आपण म्हणजे खूप सुंदर जेवतोय ना. जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट असोसिएट नाही करू शकत तर तुमच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर परिणाम होऊ शकतो. ऑलमोस्ट इंडियातले 80% लोक असे आहेत जे टॉयलेट सीटवरती बसून फोन स्क्रोल करतात. तर ही पण एक सायकोलॉजी आहे किंवा ही वाईट सवय मला माहिती आहे, पण याला ब्रेकडाऊन करायचं असेल तर काय केलं पाहिजे? सिम्पल सोल्युशन्स, नो फोन इन टॉयलेट्स. ओके. आणि तुमचा सेल्फ कंट्रोल खूप मॅटर करतं इथे. आणि माझं असं एक सजेशन आहे की कोणतीच गोष्ट करताना फोन नाही वापरायला हवा. हे माझं पर्सनल मत आहे, कारण फोन स्क्रीन टाईम हे नाहीच असायला पाहिजे. ओके. सो स्क्रीन टाईम मी आणखीन एक थोडंसं वाचलं होतं की जेव्हा आपण स्क्रीन स्क्रोल करतो तेव्हा सडनली खूप सारे डोपामिन्स जे आहेत ते ब्रेनमध्ये रिलीज होतात किंवा नवीन नवीन गोष्टी फटाफट एक गेले की एक नवीन आहे ना उत्सुकता वाढत जाते. तर यामध्ये कितपत सत्य आहे आणि कितपत आपण या गोष्टीवर काम केलं पाहिजे किंवा पॅरेंट्सनी पण मुलांना ही गोष्ट कशी समजावून सांगितली पाहिजे? सो डोपामाइन रिलीज व्हायचे भरपूर गोष्टी असतात. जसं फॉर एक्झाम्पल अल्कोहोल, यांनी पण डोपामाइन रिलीज होतं. आपण फोन बघतो यांनी पण. व्हॉट इज डोपामाइन? एक हॅपी हार्मोन, आपल्याला छान वाटतं जेव्हा आपण हे करतो. पण सेकंड थिंग की डोपामाइन हे एक्सरसाइज केल्याने पण रिलीज होऊ शकतं. इमोशनली आपण कोणाशी बोलतो तेव्हा पण आपल्याला छान फील होऊ शकतं. तर हे तुम्हाला चूज करायचं आहे की तुम्हाला तुमचं हॅपी हार्मोन कसं रिलीज करायचं इन अ गुड वे और इन अ नेगेटिव्ह वे. जसं आपण काही गोष्टींवरती रिस्ट्रिक्शन, म्हणजे हे ना गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट या सिक्वेन्समध्ये आलं. तर पालकांवरती येऊया की काही गोष्ट मुलं जे असतात ते ऑब्झर्वेशननी खूप गोष्टी शिकतात. तर पॅरेंट्सनी अशा कोणत्या ॲक्शन्स ज्या आहेत चुकीच्या, ज्या डेव्हलप करायला नाही पाहिजे जेणेकरून त्यांच्या मुलांच्या बिहेवियरवरती त्याचा परिणाम होईल? फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की पॅरेंट्सनी स्वतः फिटनेस मेंटेन करायला पाहिजे. सो ते मुलं पण बघून ते गोष्ट शिकतील की फिटनेस आजच्या काळात किती इम्पॉर्टंट आहे. दुसरं,
हेल्दी डाएट. हम्म. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांसमोर चांगलं खाणार तर हळूहळू ते ऑब्झर्व करून त्यांना त्या हॅबिट्स फॉर्म होणार हम्म. की हे हेल्दी डाएट आहे, हे आपण खायला पाहिजे आणि जंक फूड आपण अवॉइड करायला पाहिजे. जर पॅरेंट्स मुलांसमोर खूप जास्ती अल्कोहोल कन्झ्युम करणार किंवा खूप जास्ती जंक फूड खाणार तर मुलं तसंच शिकतील आणि त्यांच्या ॲडिक्शनचे चान्सेस फॉर अल्कोहोल स्मोकिंग हे वाढत जातील. ओके. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट की जेव्हा पॅरेंट्स भांडतात, ओरडतात, मुलं ते बघतात आणि मुलं पण ते बिहेवियर डेव्हलप करतात ॲरोगन्सीवालं. सो तुम्हाला असं वाटतं का स्क्रीन टाइम आणि मुलांचं हायपरनेस, मुलांमधला हायपरनेस हा यांचं डायरेक्ट कनेक्शन आहे? स्क्रीन टाईममुळे खूप जास्ती ओव्हरस्टिम्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे मुलांचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन कमी होत चालला आहे. अटेन्शन स्पॅनचा खूप मोठा इश्यू असल्यामुळे त्यांचं इमोशनल रेग्युलेशनमध्ये पण प्रॉब्लेम होतो आणि या सर्व गोष्टींमुळे ते चिडचिडे होतात बिकॉज ते कन्फ्युज्ड होतात. त्यांना नाही माहिती की कसं रिॲक्ट करायचं कोणत्या सिच्युएशनमध्ये. तर त्याच्यामुळे हायपरनेस खूप जास्ती वाढला आहे डेफिनेटली. ओके. सो या स्क्रीन टाईममुळे मुलांनी आजकाल खेळणं कमी केलं आहे. आजकाल कॉलनीमधल्या घरांचे काच जे आहेत ते खूप सुंदर आहेत, कारण की मुलं क्रिकेट खेळायला नाही जात किंवा कोणताही जोही स्पोर्ट्स त्यांना आवडतो तो स्पोर्ट्स खेळायला आजकाल मुलं नाही जात किंवा खेळतही असतील तर फोनवरती खेळून घेतात. तर याबद्दल काय मत आहे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी होतात स्क्रीन टाईममुळे त्या कशा चेंज झाल्या पाहिजे, किंवा जसं तुम्ही टाईम मॅनेजमेंट हे खूप वेळा बोलले तुम्ही, बट कसा टाईम मॅनेज केला पाहिजे पॅरेंट्सनी पण आणि मुलांनी पण? किंवा काही गोष्टी अशा होतात की पॅरेंट्सनी काही गोष्टीत लक्ष देणं खूप गरजेचं आहे की मुलगा काय करतो, त्याचा टाईम कसा लॅपिंग होत आहे किंवा तो टाईम कसा मॅनेज करतो, तो किती वाजता ट्युशनमध्ये जातो, शाळेत जातो, कधी येतो, त्याला खेळायला वेळ मिळतो की नाही मिळत. आजकाल पॅरेंट्स पण असे झाले आहेत ना की नाही तुला अभ्यास करायचा, तुला हे करायचं आहे, तू हे कर, है ना. किंवा शाळेतला होमवर्क पण आजकाल फोनवरच येतोय. बरोबर आहे. कसं पॉसिबल आहे की मुलं वापस त्या स्पोर्टी बिहेवियरकडे जातील? मला असं वाटतं की याच्यात मुलांची काहीच चुकी नाही आहे. आपण जे त्यांना शिकवू, जे त्यांना देऊ ते अडॉप्ट करतील. बरोबर आहे. तर पॅरेंट्स खूप बिझी असल्यामुळे त्यांचं कुठेतरी लक्ष कमी झालेलं आहे. पॅरेंट्स घरी थकून येतात, त्यांना वेळ नाही आहे मुलांना वेळ द्यायला. आणि वेळ देणं म्हणजे फक्त टाइम स्पेंड करणं नाही, तुम्ही किती क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे मुलांसोबत हे पण खूप मॅटर करतं. तर पॅरेंट्सनी स्वतः पण मला असं वाटतं की स्वतःवर वर्क करायला पाहिजे, स्टेबल राहायला पाहिजे, पेशन्स वाढवायला पाहिजे की ते त्यांच्या मुलांना एक सुंदर आणि प्रोडक्टिव्ह टाइम देऊ शकतात. ओके. सो आजकाल न एक खूप कॅज्युअल थिंग झाली आहे. सगळ्यांना असं मला शुगर आहे, मी गोड खात नाही, असं आपण खूप कॅज्युअली म्हणतो. पॅरेंट्स स्पेशली ज्यांचं वय 35-40 वरती आहे त्यांना ऑलमोस्ट आता असं झालं आहे की 70% इंडिया आहे ना शुगरसोबत भांडण करत आहे. ठीक आहे. तर या शुगर झालं, चॉकलेट झालं, याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे की हे मुलांना दिले पाहिजे, नाही दिले पाहिजे? दिले पाहिजे तर का बरं दिले पाहिजे? नाही दिले पाहिजे तर का बरं नाही दिले पाहिजे? मुलांना शुगर तर अजिबातच द्यायला नाही पाहिजे. स्पेसिफिकली 0 to 2 इयर्समध्ये मुलांना शुगर इंट्रोड्यूस नाही करायला हवं. आणि तुम्ही जेव्हा घरात शुगर आणणार, खूप सारे स्वीट्स आणणार, डेझर्ट्स आणणार, त्यांच्यासमोर जर तुम्ही ती गोष्ट खाणार तर ऑफकोर्स तो मुलगा ते मागणार आणि त्याचा टेस्ट तसा डेव्हलप होणार. करेक्ट. तर ड्युरिंग इनिशियल स्टेज स्पेसिफिकली 0 to 6 इयर्समध्ये शुगरचं प्रमाण तर खूपच कमी असायला हवं आणि विथ टाईम पण शुगर नाही खायला पाहिजे बिकॉज शुगरनी हायपर ॲक्टिव्हिटी खूप जास्ती वाढते. जसं आपण म्हणतो की चिडचिड होते की माझा मुलगा एका जागेवर बसतच नाही आहे, खूप इम्पल्सिव्हिटी आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत या शुगरमुळे नक्कीच होतात. ओके. सो आजच्या एज्युकेशन सिस्टमबद्दल तुमचं मत काय आहे आणि मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ही पुरेसं आहे का एज्युकेशन सिस्टम, की आणखी काही एज्युकेशन त्यात ॲड केलं पाहिजे, सोशल स्किल ॲड केल्या पाहिजे? डेफिनेटली अजिंक्य, सोशल स्किल्स डेव्हलपमेंटवर खूप जास्ती फोकस करायला हवं असं मला वाटतं. स्कूलमध्ये कम्युनिकेशन स्किल्स, लाईफ स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर त्यांनी फोकस करायला हवं. त्याच्यानंतर त्यांचं रिस्क टेकिंग ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग पॉवरवर पण त्यांनी म्हणजे लक्ष द्यायला हवं. आणि मेन क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलपमेंट खूप जास्ती नेसेसरी आहे. तर ते त्यांना स्कूलमध्येच शिकवायला हवं. तुमच्याकडे अशी एखादी इंटरेस्टिंग केस आली आहे का आतापर्यंत?
तर रिसेंटली माझ्याकडे भरपूर अशा केसेस येत आहेत ज्याच्यात स्कूल टाईमपासनंच मुलांना अल्कोहोल आणि सिगरेट्सचं एक्सपोजर भेटत आहे. सो पॅरेंट्स आर प्रिटी वरीड की आम्ही मॅम हँडल कसं करायचं. तर काही पॅरेंट्स म्हणतात की मी माझ्या मुलाला म्हटलं की याच्यानंतर जर तुझी काही इच्छा झाली तर तू माझ्यासमोर बसून पी. ओके. बट आय विल टेल यू की हे राईट पॅरेंटिंग नाही आहे. ऑफकोर्स पॅरेंट्सला वाटतं की मी माझ्या मुलाला काय काय करू त्याला चांगलं घडवायसाठी, कम्फर्ट झोन देऊ त्याला. करेक्ट, की हा बाहेर असं काही करणार नाही किंवा मला गोष्टी शेअर करेल पुढे कुठे शिकायला गेला तर. इतक्या कमी वयात मुलांना अल्कोहोल, स्मोक, वीड, वेप याचा इंट्रोड्यूस होत आहे. त्यामुळे खूप जास्ती इश्यूज सुरू आहे सध्या. या स्पेसिफिक केस स्टडीज आहे ज्या खूप जास्ती वाढल्या आहे. तर अशा पॅरेंट्सला माझं म्हणणं आहे की यांनी हे होणार नाही. पहिले तर तुम्ही त्यांना पहिलेच सांगा की या गोष्टींचे काय काय दुष्परिणाम आहेत. त्याच्यामुळे त्यांना ती गोष्ट कुठेतरी समजायला लागेल. सेकंडली एक गोष्ट आपण त्यांना लहानपणीपासून करू शकतो जी आहे त्यांचा सेल्फ कंट्रोल. तुम्ही त्यांना सेल्फ कंट्रोल शिकवला आणि त्यांना जेव्हा माहीत असेल की ही गोष्ट चुकीची आहे तर ते ती गोष्ट कदाचित करणार नाही. पण मी त्यांच्यासोबत पितो आणि म्हणून तो मुलगा सांगेल असं नाही आहे. मुलं खोटे बोलतात आणि मुलांना कधी ॲडिक्शन होणार हे तुमच्या हातात नाही आहे. जर घरात आई वडिलांचे जर भांडणं होत असतील किंवा क्लॅशेस होत असतील काही एखाद्या विषयाला घेऊन, टॉपिकला घेऊन, मग ते मोठ्या मोठ्याने बोलत असतील तर मेंटली मुलांना हे किती अफेक्ट करतं या गोष्टी, घरातले भांडण? बरोबर आहे. पहिले तर मुलांसमोर भांडायला नाही पाहिजे कारण ते ऑब्झर्व करतात आणि ते शिकतात. सेकंडली अजून एक गोष्ट की विथ टाईम त्यांना चाइल्डहुड ट्रॉमा होऊ शकतो. आपण म्हणतो ना की चाइल्डहुड ट्रॉमाची केस आहे, काय असं घडलं असेल. तर चाइल्डहुड ट्रॉमा म्हणजे काय, लहानपणी जेव्हा तुमच्या फिलिंग्स, तुमचे इमोशन्स सप्रेस होतात ते कधीतरी निघतात. कारण आई वडील जर मुलांसमोर भांडतील मुलं तसंच शिकतील किंवा ते फिअर करतील काही गोष्टीला, त्यांना भीती वाटेल तर कदाचित ते ओपनली बोलू नाही शकणार. मग ते इमोशनली अनस्टेबल होतात. तर त्यामुळे हे सगळं नाही घडायला पाहिजे. आणि घरात एक मत असणं हे खूप जास्ती जरुरी आहे. तुम्ही एक फॅमिली रूल्स बनवून घ्यायला हवे की हे रूल्स कधीतरी की बाहेरून एखादी व्यक्ती आली, समजा माझ्याकडे एखादा पाहुणा आला, तो समजा बाळासाठी चॉकलेट घेऊन आला तर मग आपण नाही म्हणतो खायचं आणि घरातला एखादा वडीलधारी व्यक्ती येते तर खाऊ दे काय होते. तर या गोष्टींसाठी काय करायला पाहिजे, फॅमिलीने काय करायला पाहिजे? आपण आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे की हे चॉकलेट खाणं किती चुकीचं आहे पहिले तर. आणि दुसरं असं, आता तुम्ही बाहेरचं म्हणतात, घरी असं होतं की आई म्हणते चॉकलेट नाही खायचं बाळा आणि आजी आजोबा येऊन मुलाला चॉकलेट देतात. तर यावेळेस मुलगा कन्फ्युज्ड होतो आणि जेव्हा तुमच्या घरात दोन मत असतात तेव्हा मुलगा शॉर्टकट बघतो. त्याचं म्हणणं असते आजीचं जास्ती चांगलं आहे, आजी जवळची आहे, तो ते करतो. पण असं होणार नाही. म्हणजे आजीला किंवा कोणाला पण हे समजायला पाहिजे की तुम्ही आज चॉकलेट देत आहे पण पुढे जाऊन त्याचे बिहेवियरल इश्यूज होणार खूप जास्ती. तर हे याच्यासाठी मला असं वाटतं नॉलेज गेन करणं खूप जास्ती गरजेचं आहे. आणि घरात आई वडिलांनी पण आजी आजोबांना किंवा फ्रेंड्सला सांगायला हवं की किती याचे दुष्परिणाम. ओके. आपण रील स्क्रोल करतो तर त्यावरती काही काही रील्स येत राहतात आजकाल. तर त्याच्यात एक रील मी अशी बघितली होती की जर तुमचं मूड ऑफ आहे तर तुम्ही बनाना खाल्लं पाहिजे किंवा तुम्ही डार्क चॉकलेट खाल्लं पाहिजे, तुम्ही वॉलनट्स खाल्ले पाहिजे. न्यूट्रिएंट्स खरंच मूड चांगलं करायसाठी पण काही फ्रुट्स खाऊ शकतो पण आय थिंक दॅट इज अ व्हेरी टेम्पररी सोल्युशन. आणि फक्त एका गोष्टीने दुसरी गोष्ट इम्पॅक्ट नाही होऊ शकत. मला असं वाटतं त्या रीलमध्ये ते छोटं मेन्शन करतात पण कम्प्लिटली तुमचा मूड एका गोष्टीमुळे तर नक्कीच नाही चेंज होऊ शकत. म्हणजे मिथ आहे हे. मिथ आहे. ओके. डेफिनेटली बनाना वॉलनट डज हेल्प पण फक्त त्याच्यामुळे तर नाही मूड चेंज होणार ना देर अँड देन. ओके. सो आपण पॉडकास्टच्या एक शेवटच्या टप्प्यात आपण आलो है ना. तर आता आपण एक रॅपिड फायर घेऊया. ठीक आहे. रॅपिड फायर मधला पहिला प्रश्न असा आहे, सध्या पालकांसाठी तुझा गोल्डन रूल किंवा प्रो टिप काय असेल? नो फोन्स. ओके. मुलांमध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटी कशी बूस्ट करायला पाहिजे? क्वालिटी टाइम अँड मॉनिटरिंग.
ओके, शेवटी मुलांच्या बाबतीत पॅरेंट्सचं अल्टिमेट गोल काय असलं पाहिजे? हॅपी अँड पीसफुल लाईफ. ओके, सो स्ट्रेस मॅनेजमेंट जो आहे, काही गोष्टींचं प्रेशर असतं की मला हे काम करायचं आहे, त्याचा एक स्ट्रेस येतो. काही फॉर एक्झाम्पल मला उद्या सकाळी उठून फिरायला जायचं आहे, त्याचा पण एक स्ट्रेस असतो. तर स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ॲक्च्युली स्ट्रेस म्हणजे काय, हा महत्त्वाचा प्रश्न. See, there are two types of stress. One is eustress, which is healthy. One is distress, that is unhealthy. Eustress खूप जरुरी आहे. हेल्दी स्ट्रेस असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण थोडासा स्ट्रेस नाही घेतला तर आपण पुश कसं करणार अभ्यासासाठी? तर eustress हेल्प करतं फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढवायला, मोटिवेशन देतं तुम्हाला. आणि दुसरं आहे डिस्ट्रेस, अनहेल्दी, ज्याला आपण म्हणतो आहे. डिस्ट्रेसमुळे काय होतं की मला अभ्यासच नाही करायचा, बरोबर, आणि मग तुम्हाला फिअर डेव्हलप होतं, तुम्ही डिमोटिवेटेड होता. तर आता स्ट्रेस ओव्हरकम करायसाठी देर आर मल्टिपल स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स. तर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्सबद्दल बोलू. वन इज तुमचं टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा स्ट्रेस अवॉइड करायला. का? टाईम मॅनेजमेंट जेव्हा तुम्ही करता, जेव्हा तुम्ही रुटीनमध्ये राहता, तुम्हाला हे कळतं की मी किती वेळ किती गोष्टींना द्यायला हवा. जसं आपण सेट करतो शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स, मल्टीटास्किंग, बरोबर. जेव्हा तुम्ही शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स सेट करता, मल्टीटास्किंग तुम्ही शिकता, तर तुमचं टाईम मॅनेजमेंट छान होतं. तुम्हाला माहिती आहे मला हा वेळ इतक्या गोष्टीला द्यायचा आहे, तर यू आर नियर टू सक्सेस, करेक्ट. तर हे सगळं तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. त्यांनी टाईम मॅनेजमेंट इव्हेंच्युअली तुमचा मेंटेन होईल. आणि जेव्हा टाईम मॅनेजमेंट चांगला राहील तर आपल्याला स्ट्रेस कमी होणार ऑटोमॅटिकली. म्हणजे स्ट्रेस मॅनेज करायचे हेच एक प्रकार आहे. मग आजकाल, आता मी पॅरेंट्सवरती येतो की आजकाल असं होतं की समजा माझ्या आईचं वय जर 50-55 वय आहे किंवा कोणी पण असं कधी कधी असं वाटतं की अचानक अशी चिडचिड होत आहे. तर ती चिडचिड का बरं होते? एका वयात गेल्यानंतर, म्हणजे 50 क्रॉस केल्यानंतरच त्यांची चिडचिड का बरं होते? पॅरेंट्सची म्हणा किंवा आजूबाजू आपले काका काकू, आजोबा, आजी, यांना बघा आपण. किंवा आजीचा वेळ असेल 3 वाजताचा चहा प्यायचा, तो जर 4 वाजले तर आजी हायपर होऊन जाते की 4 वाजले अजून चहा नाही भेटला. असं का बरं होत असं? एक एज हा खूप मोठा फॅक्टर आहे. एजमुळे हार्मोनल इम्बॅलन्स पण होऊ शकतात. सोडियम कमी होतं, जसं शुगर इम्बॅलन्स होतं, तो एक मेन कारण आहे चिडचिडचा. पण मोस्टली लहानपणीपासून जेव्हा तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स फॉलो करता तर हा इश्यू येत नाही. जसं स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स तुम्ही लहानपणीपासून फॉलो करता तर तुम्हाला एन्झायटी आणि ॲग्रेशन कमी होतं. तर व्हॉट इज एन्झायटी? एन्झायटी म्हणजे बेचैन. आणि जेव्हा तुम्हाला एन्झायटी होते त्याचे काही सिम्पटम्स असतात, जसं पॅल्पिटेशन, ट्रेमर, किंवा मन नाही लागणं, कामात फोकस नाही होणं. आणि विथ एन्झायटी कम्स ॲग्रेशन. जेव्हा तुमचं कामात नाही मन लागलं, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला चिडचिड होते, राग येतो. सो माझं एक सजेशन आहे, जेव्हा तुम्ही लहानपणीपासून स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स फॉलो करता तर तुम्ही एन्झायटी आणि ॲग्रेशन अवॉइड करता. सो व्हॉट इज एन्झायटी? बेचैन. आणि विथ एन्झायटी कम्स ॲग्रेशन, बरोबर, म्हणजे चिडचिडपणा येतो, राग येतो आपण म्हणतो ज्याला. तर जर तुम्ही पहिलेपासनं तुमच्या डे टू डे लाईफमध्ये हे सगळं प्रॅक्टिस करणार तर तुम्ही फ्युचर कॉन्सिक्वेन्सेस डेफिनेटली अवॉइड करणार. जर आपण लहान मुलांना ऑब्झर्व केलं तर ते खूप भीतात, त्यांना रिझल्टच्या नावाने भीती वाटते. म्हणजे आत्ताच्या मुलांचं तर नाही माहिती, हे जेनजी अल्फावाले, बट आम्ही तर असं होतो की यार रिझल्ट लागणार आहे, खूप असं अनकॉन्शियस व्हायचं किंवा असं भीती वाटायची की काय लागेल. दुसरी गोष्ट अशी की लोक जज करायचे की अरे यार ते को 70% मिले, 60 मिले, 50 मिले, 80 मिले, 90 मिले. म्हणजे 80% वाला खूप हुशार होईल भविष्यात आणि 60-70 वाला मागे राहील. या मागची काय सायकोलॉजी असू शकते किंवा असं जज करणं मुलांना बरोबर आहे? हिअर कम्स द रोल ऑफ पॅरेंट्स. पॅरेंट्सनी लहानपणीपासून एक इमोशनल कनेक्शन बिल्ड करण्यावर फोकस केलं पाहिजे आणि कंपॅरिझन अवॉइड केलं पाहिजे की त्याला किती मार्क्स भेटले, तुला का कमी भेटले. त्यांनी फिअर मोडमध्ये जातात मुलं. आणि जेव्हा ते फिअर मोडवर जातात तर ते तेवढे कॉन्फिडेंट नाही राहत. आणि मग जेव्हा ते कॉन्फिडेंट नाही राहत तर त्यांचा लक्ष नाही लागत अभ्यासात आणि कुठेतरी त्यांचे मार्क्स पण डेफिनेटली अफेक्ट होणार. आणि जज याच्यासाठी नाही करायला पाहिजे बिकॉज एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. तुम्ही याच्यापेक्षा जास्ती की
गॅप फिल करायला पाहिजे की आपला मुलगा इथे का कमी आहे, आपलं लक्ष कुठे कमी झालेलं आहे आणि त्या गोष्टींवर फोकस करायला हवं. बट आता पॅरेंट्स पण काय करतील ना, की त्यांना मुलांना सगळं काही द्यायचं असतं, तर मग त्यासाठी ते ना कामावरती जास्त फोकस करतात, जास्त काम करू, जास्त पैसे कमवू आणि यांना जास्त देऊ, करेक्ट. है ना. तर मुलांना कधी कधी मला पण असं वाटतं की मुलांना जास्त देणं सुद्धा चुकीचं आहे. 100%. पण ऑफकोर्स एव्हरी पॅरेंट वॉन्ट्स टू गिव्ह हिज चाइल्ड द Best. बेस्ट थिंग. ओके, पण बेस्टमध्ये तुम्ही काय देते? आर यू गिव्हिंग देम लॉट ऑफ चिप्स, लॉट ऑफ चॉकलेट्स, किंवा तुम्ही छान काहीतरी गेम्स देऊन राहिले ज्यांनी त्यांचं कॉग्निशन डेव्हलपमेंट होणार. आणि आफ्टर हॅव्हिंग अ हेक्टिक रुटीन, पॅरेंट्स देमसेल्स आर सो एक्झॉस्टेड की त्यांना नाही माहिती की क्वालिटी टाईम मी माझ्या मुलांना कसं देऊ शकतो. घरी आल्यावर त्यांना वाटतं आम्हाला फक्त 1-2 तास भेटतात, तर मी माझ्या मुलासाठी काय काय करू आणि काय काय नाही. तर जे ते मागतात ते पॅरेंट्स देतात, विच इज रॉंग. तर कोणतीही गोष्ट प्रमाणात केलेली बरी. ओके, सो आता जसं तुम्ही बोलले की चिप्स, कुरकुरे किंवा कोल्ड ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी देण्याऐवजी जसं तुम्ही गेम्सचा उल्लेख केला है ना, तर कोणते गेम्स पॅरेंट्सनी मुलांना ॲज अ गिफ्ट दिले पाहिजे? एक 5 गेमची लिस्ट मिळेल का मला? There are multiple type of games which can help you in cognition development, like Lego, किंवा काही सायंटिफिक एक्सपेरिमेंट्सचे गेम्स असतात, किंवा गुड फॅन्सी अट्रॅक्टिव्ह रीडिंग बुक्स असतात ज्यांनी मुलांना इंटरेस्ट येतो नवीन नवीन काहीतरी वाचायचा. सो दिस काइंड ऑफ गेम्स विल डेफिनेटली हेल्प ओव्हर व्हिडिओ गेम्स. आय विल प्रिफर. आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलोय, म्हणजे रॅपिड फायर सेशन, आणि 3 प्रश्न आहेत रॅपिड फायरमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, सध्या पालकांसाठी तुझा एक गोल्डन रूल किंवा प्रो टिप काय असेल? मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा. ते स्क्रीनवर काही प्रोडक्टिव्ह बघत आहे त्यांना गाईड करा, आणि जे बिहेवियर तुम्ही मुलांकडनं एक्सपेक्ट करता ते तुम्ही स्वतः तसं बिहेवियर तुमच्या रुटीनमध्ये आणा. बी एन एक्झाम्पल फॉर युअर किड्स. सो आपल्यासोबत RRCच्या स्टुडिओमध्ये होती ऋतंबरा, आणि ती एक चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे. तर तिच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत पॉडकास्ट बघताय म्हणजे तुम्ही सगळंच ऐकलं असेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण तिच्याशी संपर्क साधला पाहिजे, तर इंस्टाग्राम हँडलची ID मी इथे लिंकमध्ये टाकून देईल, तुम्ही त्यावरती पण जाऊ शकता, तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी RRCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तसेच फॉलो करा इंस्टाग्राम आणि फेसबुकला. तर अनफिल्टर्ड विथ RJ अजिंक्यचा एक्सपिरियन्स ऋतंबराला कसा वाटला आपण विचारूया. कसं वाटलं तुला माझ्या शोमध्ये येऊन? थँक्यू सो मच अजिंक्य. इट वॉज अ वंडरफुल टॉक इन डीड, आणि मला खूपच जास्ती छान तू कम्फर्टेबल केलं, त्याच्यासाठी थँक्स अ लॉट. सो आय कुड स्पीक अप. होपफुली आपल्या ऑडियन्सला हे आवडणार. नक्की. And I would love to have more podcasts with you, definitely, maybe in future. नक्की. एखाद्या स्पेशल टॉपिक वरती आपण पॉडकास्ट करू. 100%.